म्हणजे मुंबईसह आसपासच्या महापालिकांमध्ये आता सर्वांना वेध लागले आहेत ते महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाचे आणि परवाच्या मतमोजणीचेही. पण त्याआधीच मुंबईतलं राजकीय वातावरण तापलंय. मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना निवडणूक आयोगानं EVM मशीनसोबतच पाडू हे मशीन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पाडू अर्थात प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 140 पाडू मशीनची उपलब्धता करून देण्यात आली आहे आणि याच निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेऊन EVMला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी माहिती का दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. EVMचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. हे कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहे? ही गोष्ट विधानसभेला का नाही? ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा? EVM पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती EVMची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतो. इमर्जन्सी वापरलं. जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स. आणि मंडळी, राज ठाकरेंनी ज्याच्यावर आक्षेप घेतला आहे पाडू मशीन म्हणजे नेमकं आहे तरी काय, पाहूया ग्राफिक्समधून. प्रिंटिंग ॲक्सेलरी डिस्प्ले युनिट असं या मशीनचं पूर्ण नाव असल्यानं संक्षिप्त रूपात पाडू असं त्याचं नामकरण झालं. M3A या वर्गात मोडणारं हे यंत्र आहे. भारत इलेक्ट्रिक लिमिटेड कंपनीकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना अडथळा आला तर पाडूचा वापर होईल. EVMच्या डिस्प्लेमध्ये बिघाड झाला आणि निकाल दिसण्यास अडचण आली तरच पाडूचा वापर होणार आहे. यंत्रातील डेटा वाचून कागदावर प्रिंटिंग करणारं हे मशीन आहे. अपवादात्मक परिस्थितीतच पाडूचा वापर होणार आहे. EVMचा बॅकअप म्हणून पाडूकडे पाहिलं जात आहे. राज ठाकरेंनी घेतलेला आक्षेप, त्यानंतर पाडू मशीन म्हणजे नेमकं काय हे सारं आपण पाहिलं. पण त्यानंतर निवडणूक आयोगानं नेमकं काय स्पष्टीकरण दिलं हेही आपण पाहूयात. पाडू आणि निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. मतमोजणीच्या वेळी काही तांत्रिक अडचण आल्यास पाडूचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा आहे. सरसकट पाडूचा वापर केला जाणार नाही असं म्हणते निवडणूक आयोग. अत्यंत अपवादात्मक स्थितीत त्याचा वापर होणार. मुंबई महापालिकेसाठी 140 पाडू मशीन्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.